मुद्दा महत्वाचा हे आहे की प्रांजलीला तब्बल 2 दिवस घरामध्ये कोंडून ठेवण्याचं कारण काय, याच्या मागचं सत्य समोर आलं पाहिजे. हा आमचा प्रयत्न. त्यासोबत त्या 2 दिवस काय नेमकं घडलं हे सुद्धा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या अंधश्रद्धा ही चर्चा चालू आहे सर. ते आणखी काही आम्हाला म्हणजे त्या बाबतीमध्ये कुठलं सखोल माहिती मिळाली नाही. चर्चेत विषय आहे ते बाबा ही महिला अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्या मुलीला घरात कोंडली अशी काही माहिती मिळाली. पण आता ज्यावेळेस पोलीस प्रशासनाने ते सापडल्या मुलगीने तिला म्हणजे अटक केलीत, घेऊन गेलेत, तिथून काही थोडीफार माहिती मिळेल. आम्ही त्याची वाट बघत आहोत. गुप्तधन काढण्यासाठी बळी दिला जातो आणि खरंच प्रांजलीचा त्याच कामासाठी तर उपयोग केला जाणार नव्हता ना, अशी चर्चा आता मोहिजा परांडा या गावासह परिसरातील नागरिकातून होताना दिसत आहे. नांदेडच्या मोहिजा परांडा या गावामध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत सरपंच महोदय असणार आहेत. कारण मोहिजा परांडा हे नाव 2 आहेत परंतु गाव एकच आहे अशी प्राथमिक स्वरूपाची मला माहिती मिळाली आणि गावचं वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलो आहे पुन्हा एकदा. खऱ्या अर्थानं मोहिजा परांडा या गावाला येण्याचं कारण ते म्हणजे 8 वर्षीय चिमुकली प्रांजली कदम हिचं अपहरण करण्यात आलं अशी घटना घडली होती 20 जानेवारी रोजी. आणि म्हणूनच मोहिजा परांडा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेलं जात आहे. सरपंच साहेब, तुमचा आवाज बहुजनांचा न्यूजमध्ये सर्वप्रथम स्वागत आहे. काय नाव आहे आपलं? तानाजी मुनार वळसंगे. हां, वळसंगे सर माझ्यासोबत आहेत. किती वर्षापासून सरपंचकी आहे तुमच्याकडे? 9 वर्षापासून. बरं, 9 वर्षापासून सरपंचकी आहे. काय गावचं वैशिष्ट्य काय, किती लोकसंख्या आहे गावची? 2011च्या सर्वेनुसार मोहिजा आणि परांडा मोसुली गाव 2 आहेत परंतु ग्रामपंचायत एकच आहे. 2011च्या सर्वेनुसार 1900 ते 2000 लोकसंख्या आहे. हां, बघू शकता तुम्ही. आता काही महत्त्वाच्या प्रश्नावरती सरपंच महोदयांशी मी संवाद साधणार आहे. गावाचं नाव प्रत्येक गावाला जर बघितलं तर एकच गाव असते. जसं कुर्ला आहे बाजूला, तुमच्या शेजारी वहाद आहे, परंतु तुमच्या गावाला 2 नावानं ओळखलं जाते, मोहिजा आणि परांडा. काय खासियत आहे याची? नेमकं कशा कारणावरून मोहिजा परांडा असं नाव पडलं या गावाचं? सर, हे मोहिजा आणि परांडा आमच्या पूर्वीपासून अगोदरपासून महसुली गाव 2, पोलीस पाटली 2 आणि जिल्हा परिषद शाळा 2 हे पूर्वीपासूनच महसुली गाव 2 असल्यामुळे मोहिजा आणि परांडा असे नाव चर्चित आहे. मोहिजा परांडा हे जिल्हा परिषद शाळा सुद्धा 2 आहेत सर. एकीकडे राज्य सरकार जिल्हा परिषदच्या मराठी शाळा ज्या आहेत ते बंद करण्याचा निर्णय घेते. मोहिजा परांडा गावामध्ये अजून हे 2 शाळा व्यवस्थित आहेत, चालू व्यवस्थित आहे सर. गावचं सहकार्य जिल्हा परिषदेला त्या संदर्भात व्यवस्थित शाळा चालू आहे. मोहिजा आणि परांडा हे नाव कशावरून पडलं याचं तुम्हाला काही सांगता येईल का? त्यांची काही कल्पना नाही सर. माझ्याकडे काही सिनियर लोक सुद्धा आहेत. आता तुम्हाला सांगता येईल का गावाचं नाव मोहिजा आणि परांडा? पहिल्यापासूनच 2 गाव आहे ते. पहिल्यापासूनच 2 गाव आम्हाला कळण्याच्या अगोदरपासून. तिकडं काय तर 2-4 होते म्हणा घर. ते काय तर पहिले चोरा चिरटाच्या भेवानं इथं आलेत म्हणत होते वडला आमचे. असं ऐकलो मी की मोहिजा जे आहे मोहोजकर म्हणून ओळखलं जातात, मोहिजाचे माणसं, आणि परांडा जे आहे परांडे म्हणून ओळखले जातात, म्हणून हे आडनाव असं पडले असं बोललं जाते. मी ऐकलोय. कुठून आलेली आहेत असे. तर आता आम्ही ह्या खाल्लाकडल्या मरसुनीच्या आहो कवा येऊन राहिलेत की आजी पंजे आमची, अशी गोष्ट आहे. बरं. सरपंच साहेब, 20 जानेवारी रोजी आपल्या गावामध्ये जी घटना घडली आहे या घटनेची बातमी जी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरली आहे. 8 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय. यापूर्वी अशी कधी घटना घडली होती का? यापूर्वी सर आतापर्यंत घटना ही अशी घडली नव्हती. याच 20 तारखेला त्या 7-8 वर्षाच्या मुलीचं अपहरण झाले अशी घटना आम्हाला कळाली. त्या दिवशी मी कंधारला होतो सर. ज्या टाईमला मला फोन आला त्या दिवशी मी घटनास्थळी पोहोच झालो आणि चर्चा केली गावाल्यासोबत की बाबा असं प्रकार काय झाला आहे. ते पूर्ण माहिती घेतली आणि 4-5 तास त्या मुलीचं अपहरण झाल्यानंतर 4-5 तासानंतर मी पोलीस स्टेशन गाठलं सर संध्याकाळच्या टाईमला. आणि पोलीस प्रशासनाला जागृत करून त्याच टाईमला आपले माळाकोळी डिपार्टमेंटचे PI निलपत्रेवार साहेब हे क्वार्टरला झोपायला गेले होते. त्यांना आम्ही फोन करून बोलून घेतला आणि तात्काळ त्यांना सोबत घेऊन
या केसवर म्हणजे अपहरणाच्या केसवर गुन्हा दाखल करायला लावून त्या तात्काळ गाडीत बसून घटनास्थळी आलो आणि त्यांना घेऊन परिसर ढोळला. ते त्या टाईममध्ये आम्हाला काही सापडलं नाही. नंतर दुसऱ्या सकाळी DSP मॅडम हे ते गावातून पोहोच झाल्या आणि प्रशासन जागृत होऊन कामाला लागलं. आणि तिसऱ्या दिवशी ही अपहरणाची मुलगी एका आमच्या गावातच शेषराव गणपती गायकवाड यांच्या घरी निदर्शनास आली आणि ते आमच्या सुखरूप कुटुंबाला पोहोच झाली. हो, सुखरूप पोहोचली हे खरं आहे. मात्र 2 दिवस प्रांजलीला का बंद करून ठेवण्यात आलं होतं घरामध्ये? सर त्यांचं कारण आम्हाला आणखी समजलं नाही, त्याचा तपास चालू आहे सर. नाही नाही, नेमकं कारण काय असू शकते? लोक बोलायला लागले, चर्चा व्हायला लागल्या की काहीतरी कारण असू शकतं याच्या मागचं. बोललं जातंय की काहीतरी अंधश्रद्धेच्या आहारी जे लोक गेलेले आहेत. हो सर. त्या संदर्भात काय माहिती आहे? नाही, ते अंधश्रद्धा ही चर्चा चालू आहे सर. ते आणखी काही आम्हाला म्हणजे त्या बाबतीमध्ये कुठलं सखोल माहिती मिळाली नाही. चर्चेत विषय आहे ते की बाबा ही महिला अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्या मुलीला घरात कोंडली, ही अशी काही माहिती मिळाली आहे. पण आता ज्या वेळेस पोलीस प्रशासनाने ते सापडल्यावर मुलगीने तिला म्हणजे अटक केलेत, घेऊन गेलेत, तिथून काही थोडीफार माहिती मिळेल, आम्ही त्याची वाट बघत आहोत सर. मुद्दा महत्वाचा हे आहे की प्रांजलीला तब्बल 2 दिवस घरामध्ये कोंडून ठेवण्याचं कारण काय, याच्या मागचं सत्य समोर आलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. कारण 8 वर्षाची मुलगी रस्त्याने जाता जाता एखादी महिला त्या चिमुरडीला घरामध्ये घेते आणि लगेच घर बंद करून ठेवते. या घटनेची चर्चा गावासह तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाऱ्यासारखी पसरते. परंतु ते लोक समोर येऊन सांगत नाहीत की प्रांजली जी आहे ते आमच्या घरी आहे असं म्हणून सांगितलं नाही त्यांनी. मग याच्या मागचं सत्य काय असू शकते? तिला का कोंडून ठेवलं असावं? तिच्यासोबत त्या 2 दिवस काय नेमकं घडलं हे सुद्धा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रांजलीकडे सुद्धा मी जाणार आहे. प्रांजली सुद्धा तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि तो प्रयत्न घडवून आणण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण आता सध्या गावामध्ये आल्यानंतर प्राथमिक स्वरूपाची माहिती जी आहे माझ्यापर्यंत अशी पोहोचली आहे की गुप्तधन काढण्यासाठी बळी दिला जातो आणि खरंच प्रांजलीचा त्याच कामासाठी तर उपयोग केला जाणार नव्हता ना, अशी चर्चा आता मोहिजा परांडा या गावासह परिसरातील नागरिकातून होताना दिसत आहे. प्रांजलीच्या घरी मी आत्ताच भेट दिली, मात्र त्यांना पुन्हा पोलीस स्टेशनला हजर व्हावं लागले. पोलीस तपास पुढे चालू आहे. नेमकं पोलीस प्रशासन तपास काय करतंय हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतंय. गावातील नागरिकांशी त्याही दिवशी मी चर्चा केलेली आहे आणि आज पुन्हा मी प्रांजलीच्या गावामध्ये म्हणजे तिच्या आजूळ या गावामध्ये, प्रांजलीचं तसं मूळ गाव आहे लिंबोटी डोंगरगाव, जे लिंबोटीचा धरण आहे ते तिथेच तिचे वडील राहतात. तिच्या वडिलांशी माझा सविस्तर वृत्तांत सुद्धा झालेला आहे त्याच दिवशी ज्या दिवशी ही घटना घडली. परंतु एका गावातल्याच महिलेनं प्रांजलीला घरामध्ये कोंडून ठेवावं हे कितपत योग्य वाटते? कारण अजून असंही नागरिकांकडून बोलताना ऐकण्यात आलेलं आहे की काही दिवसानंतर ज्या महिलेने प्रांजलीला डांबून ठेवलं होतं, घरामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं, तिचा कोणीतरी गुरु येणार, मग त्यांच्याशी बोलाचाली होणार, नेमकं पुढं काय काय घडणार होतं. मात्र प्रांजलीचं नशीब बलवत्तरच म्हणावं लागेल. कारण प्रांजली अचानक बंदिस्त घरामध्ये खेळताना दुसऱ्या एका नागरिकाच्या निदर्शनास पडली आणि त्या नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली की प्रांजली या घरी अशी खेळत आहे, तिथं मला दिसली. आणि लगेच पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी अर्थात पोलीस प्रशासनाने त्यांची दखल घेतली आणि लगेच प्रांजलीला ताब्यात घेतलं. मात्र प्रांजली जर अचानक मिळून आली नसती तर प्रांजली सोबत नेमकं काय घडलं असतं हे शोधणं मुद्द्याचं कारण ठरणार आहे. मी नक्कीच पुढचा भाग सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे. आवाज बहुजनांचा.